नमस्कार मित्रांनो, सर्वांना 2026च्या शुभेच्छा. आज आपण माहिती करून घेणार आहोत की सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका का येतो. त्याचे मुख्यत्वे 4 कारणं आहेत. सकाळी सेंट्रल नर्वस सिस्टीममधली सिम्पॅथेटिक सिस्टीम जास्त ॲक्टिवेट असते, त्याच्यामुळे हृदयावरचा ताण वाढतो, हृदयाची गती वाढते. कॉर्टिसोल लेवल पण त्या काळामध्ये पीक लेवलला असतं, ते एक जे की हार्मोन आहे, त्याच्यामुळे हृदयदाब वाढतो, हृदयाची गती वाढते. प्लेटलेट आपल्या शरीरामधल्या ॲक्टिवेट असतात, त्याच्यामुळे क्लॉट निर्माण होऊन त्या रक्तवाहिन्यामध्ये अडकून हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते. त्यासोबतच थंडीच्या दिवसात खास करून हालचाल करत असताना थंडीमध्ये आपल्या हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या आकुंचन पावतात, अरुंद होतात व त्यावेळी हृदयाला ऑक्सिजनचा पुरवठा सकाळच्या वेळी कमी असतो. तर या 4 मुख्य कारणामुळे सकाळी हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त असते. यानंतर आपण पाहणार आहोत की हृदयविकार कोणाला येऊ शकतो. ज्यांना हाय ब्लड प्रेशर आहे, ज्यांच्यामध्ये डायबिटीसची हिस्ट्री आहे, त्यासोबतच ओबेसिटी, आपल्या पोटावरची चरबी वाढलेली दिसणं हे मुख्य चिन्ह आहे की हार्ट अटॅक येऊ शकतो. त्यासोबतच ज्यांना अल्कोहोल, तंबाखू सेवनाची सवय असते, यासोबतच स्ट्रेसफुल जीवनशैली, कमी झोप, विविध प्रकारचे जे आपण जेवण वगैरेमध्ये जास्त मिठाचे प्रमाण असणे, जंक फूड, जास्त तेलाचे पदार्थ खाणे, अशा लोकांमध्ये आणि ज्यांच्यामध्ये फॅमिली हिस्ट्री आहे, भावंडांमध्ये किंवा पालकांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे, अशा लोकांना हार्ट अटॅक येण्याची शक्यता जास्त असते. धन्यवाद. डॉक्टर स्वप्नील मंत्री, बालरोग तज्ञ, परतूर.